श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2085व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज पौष कृष्ण सप्तमी, शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026। उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 24/5/1997 बैठक क्रमांक 208 परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 56। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना म्हणतात, सर्वसामान्य माणसं सुख उपभोगण्यासाठी पैशाच्या मागे लागलेली दिसून येतात। त्यांच्या कल्पनेप्रमाणे पैसा हेच सुखाचे साधन वाटत असते। तसा जर विचार केला तर पैशाला खूप माणसं लक्ष्मीचे रूप, लक्ष्मीचा वास असे समजतात, पण ते योग्य नाही। खरे पाहता सुवर्णाला लक्ष्मीचे रूप, लक्ष्मीचा वास मानला पाहिजे। तुम्हाला तिरुपती, द्वारका, नाथद्वारा येथे लक्ष्मीचा वास दिसून येईल, त्यामुळेच तेथे सुवर्ण तसेच ऐश्वर दिसून येते। पैशाला कोणीही तसे चुकूनही महत्त्व देऊ नये। त्याची किंमतही नित्य कमी अधिक होत असते। त्याचप्रमाणे तुम्ही जर पैशाचा म्हणजेच नोटांचा, नाण्यांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला त्या नोटांच्यावर व नाण्यांच्यावर राजकारणी लोकांचे, पुढाऱ्यांचे फोटो तसेच गव्हर्नरची सही इत्यादी दिसून येईल। त्यामुळेच तेथे लक्ष्मीचा वास दिसून येणार नाही। तेव्हा तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा की जेथे सुवर्ण असेल तेथे लक्ष्मीचा वास हा असतोच। सुवर्णाच्या साठ्यावरच ऐश्वर हे अवलंबून असते। प्रत्येक राष्ट्र हे सुद्धा सुवर्णाचा साठा करून ठेवीतच असते। त्या सुवर्णाच्या साठ्याप्रमाणेच प्रत्येक देशाचे स्थान, महत्त्व ठरले जाते। या सर्वांचा विचार करून सुवर्णाला किती मोठे महत्त्व आहे हे लक्षात येईल। या विचारातून सुवर्ण दानालाही किती मोठे महत्त्व आहे हे तुमच्या लक्षात येईल। तुम्ही सुद्धा सर्वांनी सुवर्ण दानाकडे त्या दृष्टीनेच पहा। आपल्या देवस्थानाचेही ऐश्वर, महत्त्व वाढवायचे असेल तर तुम्हीही सुवर्ण दानासाठी पुढे यायला पाहिजे व त्यासाठी प्रत्येकाने मनात तसा संकल्प करून सुवर्णदान करीत राहिले पाहिजे। तसे पाहिले तर माझे श्रीगुरू हे लक्ष्मीपतीच आहेत, त्यामुळेच आपल्या आश्रमामध्ये लक्ष्मीचाही वास आहे आणि याच कारणाने आपल्या या देवस्थानाला आजपर्यंत काहीही कमी पडलेले नाही, तसेच भविष्यातही काहीही कमी पडणारच नाही। तुम्हाला जे निधी संकलनाच्या कार्यासाठी कामाला लावले आहे त्यामागे अनेक कारणे आहेत। या निधी संकलनाने तुमचा प्रथम दारोदारी जाऊन अहंकार कमी होण्यास मदत होईल। तसेच बाहेरच्या लोकांना आपले हे कार्य अशा निधी संकलनाच्या पद्धतीने पैसे जमवून चालत आहे हेही लक्षात येईल। तसे झाले नाही तर सर्वांना आपले कार्य हे परदेशी पैशावर चालू आहे असे उगीचच वाटत राहील। आपले काही भक्त परदेशी गेलेले आहेत, परंतु त्यांनी आपल्या देवस्थानासाठी पाठवलेला निधी कधीही या धर्मकामासाठी आपण वापरत नाही। तो निधी, तो पैसा आपण अन्नदानासारख्या कार्यासाठी वापरत असतो, हे लक्षात घ्या। परदेशातील म्हणजेच भारत देशाच्या बाहेरील इतर सर्व भूमी ही भोगभूमी असल्यानेच तेथील पैशाला यश लाभत नाही, याचा सर्वांना अनुभव येतच असतो। परदेशातून येथे पैसा आणलेली माणसं सुखात असलेली तुम्हाला वरून भासतील, परंतु त्यांना तुमच्यासारखी मनःशांती कधीही लाभणार नाही। तेव्हा पैसा व सुवर्णाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे व त्यामुळेच सुवर्णामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचेही समजले जाते। आपल्याकडे शास्त्राप्रमाणे आत्मा अमर आहे व तो अनेक योनीतून प्रवास करून अखेर मानव जन्म घेऊन भगवंताची सेवा, पुण्यकर्म करून स्वतःची प्रगती करून घेत असतो। विश्वामध्ये असे अनंत आत्मे अनेक योनीत एकाच वेळेस फिरत असतात।
व पुढे त्यांच्यातील ऋणानुबंधाप्रमाणे प्रेमापोटी अथवा असूयेपोटी पुन्हा पुन्हा एकत्र येत असतात। गुरु व शिष्यांची सुद्धा ऋणानुबंधाप्रमाणे मानवी जन्म प्राप्त झाल्यानंतर भेट होत असते। अशाच पूर्वजन्मातील ऋणानुबंधातूनच पती पत्नी, भाऊ बहीण, मुलगा, आई वडील व इतरही अनेक नाती निर्माण होत असतात। मानवी जीवन हे लाभणे फार भाग्याचे समजले जाते। शास्त्राप्रमाणे मनुष्याला संतती होणं ही आवश्यक असते। संततीमध्ये मनुष्याचे सर्व गुण दोष उतरत असतात, हे असे घडणेही फार आवश्यक असते। तसेच व्यक्ती मृत झाल्यानंतर तिचे क्रियाकर्म इत्यादी संतती मार्फतच केल्यानंतर त्या व्यक्तीच्याही आत्म्याला पुढे सद्गती मिळत असते। हल्ली समाजात देहदान प्रकार सुरू झाला आहे। त्याच्या मागील कारणाचा विचार केला तर तुमच्या हे लक्षात येईल की समाजात सुशिक्षितपणा वाढल्याने मृत व्यक्तीची क्रियाकर्म, श्राद्ध, पक्षे करणे बंद होत चालले आहे। त्यामुळेच ह्या समाजात देहदान करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे, पण हे निश्चितच योग्य नाही। अशा मृत व्यक्तींच्या आत्म्यांना सद्गती मिळू शकत नाही। त्यामुळे घराघरात पुन्हा हे अतृप्त आत्मे येऊन त्रास देऊ लागतात। आत्मा हा वायुरूपाने मनुष्याच्या कवटीमध्ये व अस्थिमध्ये असल्याने मंत्रोक्त अग्निविधी व पवित्र पाण्यात अस्थिविसर्जन करणे आवश्यक असते। असे केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला लवकर सद्गती मिळत असते। देहदान केल्याने हे घडू शकत नाही व मृत व्यक्तीचा अतृप्त आत्मा त्याला सद्गती मिळेपर्यंत इतरांना त्रास देत राहतो। तुम्ही कोणीही असा देहदानाचा गैरप्रकार करू नका। आजपर्यंत अनेक अज्ञानी जीवांनी देहदान केले आहे। स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या काहींनी स्वतःचा देह मृत्यूनंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी दिला आहे व काहींनी मृत्यूनंतर स्वतःचे नेत्रदान केलेले आहे। आपल्या शास्त्राप्रमाणे असा कोणताही अवयव अथवा संपूर्ण देह हा दुसऱ्याला दान करण्यास परवानगी नाही। असे भगवंताने दिलेल्या अवयवाचे दान केल्यास पुढल्या जन्मी ते अवयव देताना भगवान निश्चितच विचार करतो। असे अवयवांचे दान करणाऱ्याला व घेणाऱ्याला दोष लागत असतो। आपले अवयव जिवंतपणी अथवा मृत्यूनंतरही दान करणे शास्त्राच्या विरुद्धच आहे। केवळ गरजच पडल्यास, आवश्यक असल्यास रक्तदान करण्यास हरकत नाही। शरीरात पुन्हा रक्त तयार होऊ शकते, परंतु अवयव परत निर्माण होत नाहीत। फार पूर्वी देवदानवांच्या लढाया चालत। त्या काळात दानवांना, दैत्यांना मारण्यासाठी देवांना काही खास शस्त्रे तयार करायची होती, म्हणून देवांनी दधीची ऋषींना देहदान करून त्यांच्या अस्थित ती शस्त्रे बनवण्यासाठी मागितल्या होत्या। केवळ ईश्वरी आज्ञेमुळे व तेही ईश्वरी कार्यासाठी अस्थींचा उपयोग व्हावा या हेतूनेच दधीची ऋषींनी त्या काळात स्वतः जिवंतपणी देहदान केले होते। अर्थात त्यामुळे त्यांचे जीवन ईश्वर कारणी कामी आले। इतरांनी बिलकुल देहदान अथवा कोणताही अवयव जिवंतपणी किंवा मृत्यूनंतरही दुसऱ्यास दान करू नये। तसे केल्यास त्याचा परिणाम पुढील जन्मात भोगावा लागतो। ईश्वर आपणास ज्या अवस्थेत जन्माला घालतो त्याच अवस्थेत आपण शेवटपर्यंत राहिले पाहिजे। ईश्वराने दिलेला कोणताही अवयव आपण परस्पर दुसऱ्यांना देणे हा मोठा गुन्हाच समजला पाहिजे। श्री गुरुदेव दत्त। गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण। या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता। श्री गुरुदेव दत्त।